आपण आता दुसरी साईड करून घेऊ वड्याची। किती सुंदर फुललाय, आपण वडा छान फुललाय, अगदी सुंदर। नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट कोंबडी वडे बघतोय आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघायचंय। आपण आता मसाला करून घेतोय। 2 चमचे धने, 2 चमचे उडीद डाळ, मेथी घेतली आणि 1 चमचा बडीशोप घेतली। उडीद डाळ आपण भाजून घेणार आहे, व्यवस्थित भाजून घ्यायची, छान अशी मंद गॅसवरती लाल होईपर्यंत आपण भाजणार आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे धने टाकलेत, धने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण बडीशोप टाकतोय, 1 चमचा बडीशोप घेतली इथे। हे सगळं व्यवस्थित भाजून घेतोय आपण। त्याच्यानंतर मेथी दाणे टाकतोय, 1/2 चमचा मेथी दाणे टाकले। हा मसाला सगळा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। मसाला तर आपण काढून घेतलाय, त्याच कढईमध्ये 1 ग्लास पाणी ओतलंय। त्याच्यामध्ये आपण एक छोट्या लिंबाच्या आकाराचा गूळ टाकलाय आणि एक मीडियम साईजचा कांदा किसून घेतलेला आहे तो आपण त्या पाण्यामध्ये टाकलाय। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, गूळ मेल्ट होईपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहे, पाण्याला उकळी येईपर्यंत। बघू शकता आता पाण्याला उकळी आली आहे, गूळ मेल्ट झालाय। आता आपण हा जो मगाशी मसाला भाजला होता तो आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरला। बघू शकता तुम्ही, आपण पावडर करून घेतली मसाल्याची। आता आपण पीठ बघतोय, 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय, 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले। एका भांड्यामध्ये आपण सगळे पीठ मिक्स करून घेणार आहे। सगळ्यात पहिले आपण तांदळाचं पीठ घेतो, पीठ मी चाळून घेतलेत। गव्हाचं पीठ टाकतोय आता आपण आणि बेसन पीठ। ह्याच्यामध्ये मगाशी वाटलेला मसाला टाकणार आहे आपण, जी पावडर करून घेतली ती भाजलेल्या मसाल्यांची, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायची। पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, पिठामध्ये टाकून घ्यायची। त्याच्यानंतर आपण हळद घेतली, इथे मी छोटा अर्धा चमचा हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलंय। इथे छोटे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, छोटे चमचे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मगाशी जे आपण गूळ आणि कांदा घालून पाणी उकळून घेतलंय ते पाणी टाकणार आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे। पाणी आता कोमट आहे, त्याच्यामुळे चमच्यानेच करून घेते। थोडं गार झाल्यावर आपण हाताने मळून घेऊ पीठ। या पद्धतीने थोडं लागत पाणी टाकून आपण मळून घेणार आहे। जेवढं आपण पाणी घेतलं तेवढं सगळं आपल्याला लागणार आहे पीठ मळताना। पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर आहे। या पद्धतीने आपण आता व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ। आता हा मळलेला गोळा आपण 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे।
आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण व्यवस्थित सारखा करून घेणार आहे. थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहे आणि गोळा व्यवस्थित करून घेणार आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आपण. पुरीच्या आकारात होतील या साईजचे आपण गोळे घेतोय. आता आपण एका पळपाटावरती प्लास्टिक पेपर टाकणार आहे आणि त्याच्यावरती गोळे थापून घेणार आहे. पुरीचा आकार करून घेणार आहे त्याला. आपण पहिला गोळा ठेवायच्या आधी थोडंसं तेल लावून घेतलं पेपरला आणि त्याच्यावरती आपण गोळा थापून घेणार आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही तो. त्याच्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावरती गोळा थापतोय आपण. या पद्धतीने आता आपण दुसरे पण वडे करून घेतोय. बघू शकता तुम्ही त्याची जाडी किती आहे. खूप जाड करायचं नाही, खूप पातळ करायचं नाही, मीडियम साईजचा ठेवायचा आपल्याला. या पद्धतीने अजून आपण 2-3 करून घेऊ. याला पण मध्ये होल करून घेतलंय. हे वडे करत असताना आपण तेल पण तापवायला ठेवलं एका साईडला. आपले वडे होईपर्यंत तेल तापून जाईल. आता आपण वडे तळून घेऊया. आपण आता तेल तापले का बघून घेऊ. याच्यासाठी छोटासा तुकडा टाकून बघितला पिठाचा. तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये पुरी सोडून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला वडा आता छान टम्म फुगलेला आहे एकदम. दोन्ही बाजूने आपण तळून घेऊ व्यवस्थित. आपलं पिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे छान पीठ फुललंय आणि वडे पण आपले छान फुललेत. या पद्धतीने आता आपण सगळे करून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.